मित्रांनो, हा माझा 11वा व्हिडिओ. चला तर सुरुवात बघूया काय. मित्रांनो, आजचा विषय आहे मजेशीर बघूया आपण. उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक किल्ल्यांचे रूपांतर वारसा हॉटेलमध्ये होणार. काय ती माहिती आपण. ऐतिहासिक किल्ल्यांचे रूपांतर आलिशान वारसा हॉटेलमध्ये करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. राज्यातील पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले समजते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्राचीन चुनार किल्ला आणि मस्तानी महाल यांचे रूप पालटण्याचे काम केले जाईल. यासाठी ताज ग्रुप, लीला हॉटेल, इंद्राना ग्रुप, महिंद्रा हॉटेल आणि रिसॉर्ट्स वगैरे हॉटेल्स, यात रिजन्सी आणि ललित हॉटेल सारख्या मोठ्या हॉटेलच्या साखळ्यांनी उत्सुकता दर्शवलेली आहे. हे किल्ले आणि स्थळांचा विकास करण्यात रस दाखविण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृती विभागाचे मुख्य सचिव उत्तर प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृती विभागाचे मुख्य सचिव मुकेश कुमार मिश्रा म्हणाले, काय म्हणाले की राज्यातील देशी आणि परदेशी पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. पर्यटकांना अधिक चांगल्या सोयी देण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास करत असून ऐतिहासिक किल्ल्याचे रूपांतर वारसा हॉटेलमध्ये करण्यामुळे पर्यटकांना वेगळा अनुभव आहे. प्राथमिक टप्प्यात मिर्जापूर जवळील चुनार किल्ला, झाशीतील बरुआ सागर किल्ला, बरसाना येथील जल महाल, लखनौमधील उत्तर मंजिल आणि कोटी रोशन उद दौला, तसेच कानपूरमधील शुक्ल तलाव हवेली यांचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्याची योजना आहे. या स्थळांच्या विकासाबाबत सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे. हा टप्पा मार्गी लागल्यावर दुसऱ्या टप्प्यात महोबातील मस्तानी महाल या किल्ल्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले जाईल. असे हे टप्प्याटप्प्याने किल्ल्यांचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे आणि याचा फायदा पर्यटकांना, परदेशी आणि देशी सर्वच पर्यटकांना त्याच्यामध्ये चांगल्या सुविधा मिळतील आणि चांगल्या सुखसोयी अशा प्रकारे त्यांना राहणीमान उत्तम दर्जाचे मिळेल आणि खानपान वगैरे व्यवस्थित येईल आणि पर्यटकांची वाढ होऊन आपल्या देशाची करन्सी वाढेल. म्हणून हे एक चांगला प्रयोग आहे आणि केल्यास चांगलंच आहे. बघूया काय होतं. आता एक छोटीशी आणखीन माहिती बघूया. मित्रांनो, आधी मानवही सुंदर दिसण्यासाठी मेकअप करत होता. तुम्हाला माहिती आहे का? ऐका तुम्ही. आदी मानवाची कल्पना करता तुमच्या मनात कोणताही सुंदर चेहरा येणार नाही. इथे सांगण्यासाठी मनोरंजक गोष्ट आहे की आदी मानवाला सुद्धा मेकअप करण्याची कला माहीत होती. निएंडरथल आदिमानव स्वतःला सुंदर दिसण्यासाठी रंगाचा वापर करत असत.
शास्त्रज्ञांना आढळले आहे की निएंडरथल आदिमानव मेकअप आधी लावण्यात येणाऱ्या फाउंडेशनच्या रूपात पिवळ्या आणि लाल रंगाचा वापर करत होते, जे त्यांना समुद्री गोगलगाईच्या कवचापासून मिळत होते. शिंपले आणि गोगलगाई यांचा वापर दागिन्यासाठी आदिमानवाकडून वापर होत होता, हे तर सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारे आदिमानव सुंदर दिसण्यासाठी मेकअप करत होता याची माहिती आणि उत्तर प्रदेशातील मोठमोठे जे चांगले किल्ले आहेत त्यांचे रूपांतर वारसा हॉटेलमध्ये होणार वगैरेची माहिती मी तुम्हाला आता सांगितलेली आहे. तरी बघूया पुढे काय काय घडते, काय होते. माझा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नमस्कार, जय हिंद.